नमस्कार, मी प्रसिद्धा कांबळे. तुम्ही पाहताय लोकसत्ता ऑनलाईन. गेल्या 2 महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आपण देशात पाहतोय. आज 4 जून म्हणजेच निकालाचा दिवस आहे. त्याचे लाईव्ह अपडेट्स आपण लोकसत्ताच्या वेबसाईटवर पाहत आहोत. मी सध्या आहे लोकसत्ताच्या न्यूज रूममध्ये. लोकसत्ताच्या वेबसाईटवरचे त्याचे ताजे अपडेट्स तुम्ही पाहत आहात. त्याचे लाईव्ह ब्लॉग्सही आपण करतोय. त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे स्नेहा. स्नेहा कोलते, काय सांगशील? सध्या माझ्याकडे मुंबई आणि आजूबाजूच्या मतदारसंघांचा ब्लॉग आहे. त्या ब्लॉगमधून मी वेगवेगळ्या मतदारसंघाची माहिती देते. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार आतापर्यंत मुंबईत ठाकरे गटाच्या 4 जागा आहेत आणि शिंदे गटाच्या सगळ्याच जागा जागा पिछाडीवर आहेत. आता येत्या काळात कळेलच की कोण पुढे आहे, कोण नाही आहे ते. त्याचप्रमाणे देश पातळीवर सुद्धा या निकालाचा कौल आपण जाणून घेणार आहोत. त्या संदर्भातली माहिती आपल्याला सर देणार आहेत. प्रवीण सर, काय सांगाल? प्रिसिता, देशभरातले निकाल सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेले आहेत. कारण की आपण जर बघितलं तर एक्झिट पोलचे अंदाज एनडीएला जवळपास 350 पेक्षा जास्त जागा मिळतील अशा प्रकारचे अंदाज वर्तवत होते आणि दुसरीकडे काही एक्झिट पोलने तर 400 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. पण त्याच वेळी आपण जर आता निकालाची बाब जर बघितली, निकालासंदर्भातले जे ट्रेंड आहेत ते बघितले, तर आपल्याला असं लक्षात येईल की 270-280च्या आसपास इंडिया आहे आणि आता वाजलेला आहे जवळपास 1 वाजलाय. पुढच्या काही म्हणजे जवळपास काउंटिंग सुरू होऊन 7 ते 8 तास झालेले आहेत आणि त्या दरम्यान 270च्या आसपास इंडिया अडकलेली आहे आणि त्यासोबत दुसरीकडे इंडिया आघाडीने जवळपास 200च्या वर, 225च्या आसपास मजल मारलेली आहे, ज्या इंडिया आघाडीला एक्झिट पोलमध्ये 170-180च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर एक्झिट पोलच्या जवळपास विरोधात हे आकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या आकड्यांचे प्रत्येक ट्रेंड म्हणजे तुम्ही बघितलं तर उत्तर प्रदेश म्हणा, महाराष्ट्र म्हणा, या सगळ्या या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निकाल आपल्याला पाहायला मिळतात. उत्तर प्रदेशात निम्मा परिस्थिती दिसते. महाराष्ट्रामध्ये जे राज्य देशभरात चर्चेचा विषय ठरलं होतं, कारण की महाराष्ट्रामध्ये 2-2 पक्षांमध्ये फूट पडली होती, त्या राज्यामध्ये सुद्धा इंटरेस्टिंग निकाल लागायची शक्यता आताच्या आतापर्यंत जे कल आपल्याला हातात आले त्यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या गोष्टी प्रत्येक जागेसंदर्भात प्रत्येक पक्षाने वेगवेगळे आडाखे डावपेच मांडलेले होते आणि त्या प्रत्येक डावपेच यशस्वी झाला आहे की पराभूत झाला आहे, त्यामध्ये त्या पक्षाला यश आलंय किंवा त्याला अपयश आलं का आलंय, या सगळ्या गोष्टींचं कव्हरेज आपण लोकसत्तावरती सकाळी 6 ते 7 वाजल्यापासून करतोय. या प्रत्येक बातमीचे अपडेट, प्रत्येक घडामोडीचे अपडेट आपण वेगवेगळ्या ब्लॉग्सच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये मुंबई पासून ते देश स्तरापर्यंतचे 6 वेगवेगळे ब्लॉग आपण लोकसत्ताच्या वेबसाईटवरती पब्लिश केलेले आहेत आणि त्या प्रत्येक ब्लॉगमध्ये प्रत्येक मिनिटाचे अपडेट आपल्याला मिळतात, ज्यामध्ये कुठला उमेदवार पिछाडीवर आहे, कुठला उमेदवार आघाडीवर आहे, किती मतांनी आघाडीवर आहे, त्या उमेदवाराचा मतदारसंघ कोणता, तो कुठल्या पक्षाकडून, कुठल्या आघाडीकडून, कुठल्या युतीकडून लढत होता आणि त्या मतदारसंघाची पार्श्वभूमी काय होती आणि साधारणपणे महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असेल, पुणे पिंपरी चिंचवड जो चर्चेतला मतदारसंघ, चर्चेतला भाग राहिला होता, तिथे काय परिस्थिती आहे, बारामती मतदारसंघ आहे, प्रत्येक मतदारसंघानिहाय निकाल किंवा त्या मतदारसंघाचे कल आपल्याला लोकसत्ताच्या वेबसाईटवरच्या ब्लॉग्समध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याशिवाय एनडीए आणि इंडिया ही देशभरातली सगळ्यात प्रमुख लढत होती. लोकसभेचा जो हा रणसंग्राम आहे, जो ज्या 2 प्रमुख आघाड्यांमध्ये, ज्या 2 प्रमुख बाजूंमध्ये लढला गेला होता, त्या बाजूंची काय परिस्थिती आहे, कोणाला किती जागा मिळतात किंवा कोण किती जागांवरती आघाडीवरती आहे, कोणाला कुठल्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागू शकतो, या सगळ्या डिटेल्स लोकसत्ताच्या वाचकांना लोकसत्तावरच्या सर्व ब्लॉग्समधून पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे वाचकांनी त्या ब्लॉगचा आढावा घ्यावा आणि त्यातून आपली माहिती घ्यावी. धन्यवाद सर. महाराष्ट्रासह देशात काही प्रमुख लढती देखील आहेत या लोकसभेच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. म्हणजेच बिग फाईट्स आपण ज्या म्हणतो, काटेकी टक्कर, तर त्याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत समीर सर. समीर सर, त्याबद्दलची माहिती सांगा. प्रेसिदा, तू बरोबर सांगितलंस अगदी. आपण सकाळचे जर कल बघितले आता दुपारपर्यंत साधारण 1 वाजेपर्यंत जर आपण कल पाहिले तर सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये आपल्याला असं दिसलं की हैदराबादची जी जागा आहे त्याच्यामध्ये माधवी लता यांना उभं केलेलं होतं. भाजपने एक स्ट्रॅटेजी आखून त्यांना ओवेसींच्या विरोधात उभं केलं होतं. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये माधवी लता पुढे होत्या, पण आत्ताच मी निवडणूक आयोगाची वेबसाईट बघितली, त्याच्यावर आता पुन्हा एकदा ओवेसींनी लीड घेतलेली आहे असं दिसतंय. हा जो मतदारसंघ हा का महत्वाचा आहे, कारण हा मतदारसंघ 40 वर्षांपासून ओवेसींकडे आहे. ओवेसी, असदुद्दीन ओवेसींच्या आधी त्यांचे वडील जे आहेत हे त्या ठिकाणाहून खासदार होते 2004 पर्यंत आणि त्याच्यानंतर सातत्याने तिकडनं ओवेसी निवडून येतात. आता ते पडावेत यासाठी ही खेळी खेळली गेलेली होती, पण ती आता अपयशी ठरताना दिसते. सेम गोष्ट बारामतीमध्ये दिसते. बारामती हा महाराष्ट्रातला हाय व्होल्टेज मतदारसंघ राहिलाय.
तिथे पवारांचं घर फोडून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार म्हणजे एकाच घरातली नणंद भावजे यांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्यात आलं. पण तिथेही सुरुवातीच्या पासून जर आपण बघितलं तर सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतलेली आहे. आणि आता संध्याकाळपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल. ठाण्यातलं पण एक विषय सांगता येईल की ठाण्यामध्ये ठाकरे आणि शिंदे यांच्यातला जो संघर्ष आहे म्हणजे शिवसेनेची जी दोन शकलं झाली तर त्याच्यामध्ये नरेश म्हस्केंना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी राजन विचार यांना आता पिछाडीवरती टाकलेलं आहे. तर या अशा काही महत्त्वाच्या ज्या लढती आहेत ह्या आपण आपल्या ब्लॉग्सच्या माध्यमातून आणि बातम्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवतोय. तर त्याच्यासाठी आपली वेबसाईट जास्तीत जास्त वाचकांनी वाचावी असं मी सांगेन. धन्यवाद समीर सर. या निकालाचे परिणाम जसे राजकीय पक्षांवर होणार आहेत त्याचप्रमाणे त्याचा परिणाम हा शेअर मार्केटवर देखील होतोय. शेअर मार्केटची काय सध्याची स्थिती आहे याविषयी आपल्यासोबत वैभव सर आहेत, ते याबद्दलची अधिकची माहिती देतील. नक्कीच प्रेषिता, शेअर मार्केट आज वाढेल असं वाटलं होतं गुंतवणूकदारांना, पण शेअर मार्केटमध्ये खूप मोठी पडझड झाली आहे. सुरुवातीच्या काळात 1500-2000 अंकांनी कोसळला होता. आता तो जवळजवळ 4500च्या अंकांनी कोसळलाय. निफ्टीमध्ये 1400हून अधिक अंकांनी पडझड झाली. त्यामुळे जसे कल हाती येतील तसं शेअर मार्केटमध्ये अजून पडझड होते की तो वाढतोय हे आता पाहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक अपडेट आपल्या लोकसत्ता.com वर शेअर मार्केटबद्दल आपण देतोय आणि निवडणूक निकालाबद्दल. त्यामुळे आपली वेबसाईट पाहावी वाचकांनी. धन्यवाद वैभव सर. निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रस्थानी आहेत. ते स्वतः वाराणसीमधून लोकसभेची निवडणूक लढत आहेत. उत्तर प्रदेशच्या ह्या सगळ्या रणसंग्रामात उत्तर प्रदेशची स्थिती काय त्याविषयी अक्षय आपल्यासोबत बोलणार आहे. अक्षय, काय सांगशील? नक्कीच प्रेसिदा, उत्तर प्रदेश हे देशातलं सर्वात मोठं राज्य आहे. या राज्यातून 80 खासदार निवडून येतात. देशात सत्ता स्थापन करायची असेल तर या राज्यात सर्वाधिक खासदार निवडून आणणं कुठल्याही पक्षासाठी गरजेचं असतं. आणि हे राज्य गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजपाला सर्वात मोठा सपोर्ट देणार होतं. कारण या राज्यातून मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये 2014च्या निवडणुकीत भाजपाचे 71 खासदार तर 2019च्या निवडणुकीत 62 खासदार निवडून आले होते. पण यावेळी या राज्यातलं म्हणजे उलटफेर होताना दिसतोय. या राज्यात जर आपण बघितलं तर समाजवादी पार्टीने जोरदार कमबॅक केलंय. त्यांचे 35 उमेदवार आघाडीवर आहेत, तर भाजपाचे 34 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसने देखील पुनरागमन केलंय, कारण काँग्रेसचे 2014 मध्ये फक्त 2 खासदार होते उत्तर प्रदेशात, तर 2019 मध्ये एकट्या सोनिया गांधी जिंकल्या होत्या. यावर्षी 7 उमेदवार आघाडीवर आहेत. तर इंडिया आघाडीने जोरदार कमबॅक केले उत्तर प्रदेशात असं दिसतंय. त्यामुळे उत्तर प्रदेश हे राज्य भाजपच्या हातून निसटताना आता आपल्याला दिसते. यासह उत्तर प्रदेशात चौधरी चरण सिंग यांचा जो पक्ष आहे त्याला सुद्धा दोन उमेदवार आघाडीवर आहेत. पण सध्याची स्थिती बघता उत्तर प्रदेश भाजपच्या हातून निसटल्याचं दिसतंय. धन्यवाद अक्षय. यंदाची निवडणूक अनेक कारणांमुळे चर्चेत आहे, प्रामुख्याने महाराष्ट्रात. कारण महाराष्ट्रामध्ये आपण 4 गट पाहायला मिळतात आपल्याला. एक अजित पवार गट आहे, एक राष्ट्रवादीचा शरद पवारांचा गट आहे, तर शिंदे गट, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे गट आहे. आणि त्यामुळे त्यांच्या लढतीकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे. त्याविषयी आपल्याशी बोलणार आहेत किशोर सर, त्याबद्दलची माहिती द्या. आपल्याला माहितीच आहे की 2022 मध्ये शिवसेनेच्या 2 गटामध्ये विभागणी झाली होती, शिंदे गट आणि ठाकरे गट. त्याच्यानंतर 2023 मध्ये म्हणजे मागच्याच वर्षी राष्ट्रवादीतही फूट पडली होती आणि शरद पवारांचा आणि अजित पवारांचा वेगवेगळा गट झाला होता. यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 2 ठिकाणी आमने-सामने आहे. बारामती आणि शिरूर मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांसमोर आहेत आणि दोन्ही ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार पुढे आहेत. म्हणजे बारामतीत सुप्रिया सुळे सध्या पुढे आहेत, आघाडीवर आहेत आणि शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे पुढे आहेत. तसंच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये 13 लोकसभा मतदारसंघामध्ये आमने-सामने लढाई होती. त्याच्यापैकी आता आपण पाहतोय की शिंदे गटाचे जे 7 उमेदवार आहेत ते सध्या पुढे चालू आहेत आणि त्या 13 पैकी 6 ठाकरे गटाचे उमेदवार सध्या पुढे आहेत. काही मतांची आकडेवारी खूप कमी आहे, त्याच्यामुळे ही आघाडी पुढे मागे अजून होऊ शकते. धन्यवाद किशोर सर. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जसा उल्लेख केला तर त्यांचा उल्लेख केला त्याचप्रमाणे त्यांचा बालेकिल्ला जो समजला जातो गुजरात, तर तिथल्या निकालाची परिस्थिती काय, तिथला कल काय सांगतो याविषयी दीपक दामले सर आपल्या सोबत आहेत. दीपक सर, काय? गुजरात आणि मध्य प्रदेश इकडे बीजेपी ही सर्वच्या सर्व जागा जिंकेल असं अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला होता. पण सुरुवातीला आज सकाळच्या सत्रामध्ये बीजेपी आणि काँग्रेस
ह्यांच्यामध्ये म्हणजे सर्वच्या सर्व बीजेपी जागा जिंकेल असं चित्र दिसत नव्हतं. काही ठिकाणी काँग्रेस आघाडीवरती दिसत होती, असा ट्रेंड पाहायला मिळत होता. पण आता पुन्हा असं दिसतंय की सर्वच्या सर्व जागा बीजेपीकडे जातील असंच आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद सर. लोकसत्ताच्या वेबसाईटवरती तुम्ही या निकालाचे कल पाहत आहात. त्याचं जे स्ट्रक्चर आहे वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता की इंडिया आघाडी किंवा एनडीए जी आकडेवारी दिली आहे तर ते पूर्ण जे टेक्निकल स्ट्रक्चर आहे ते आपल्या टेक्निकल टीम आपली सांभाळत आहे. त्याचे हेड आपल्या सोबत आहेत. उदय सर याविषयी माहिती सांगाल? निश्चितच आपण वाचक वर्गांसाठी सुटसुटीत असा व्यवस्थित असा डी चार्ट पाय चार्ट बनवला आहे वेबसाईटवर, जेणेकरून वाचक वर्गांना तो रिझल्ट हा क्विक असा कळायला हवा, रिझल्ट व्यवस्थित दिसायला हवा. त्यासाठी आपण हे एक डी चार्ट बनवलं आहे. ते दर मिनिटाला अपडेट होत असतं आणि ते असं पटकन असं रिझल्ट वगैरे दाखवतं. त्यात आपण लाईव्ह अपडेट्सही दाखवले आहेत. शिवाय त्या व्यतिरिक्त आपण कॉन्स्टिट्युएन्सी वाईज रिझल्ट सुद्धा दाखवला आहे, की जो 2019 मध्ये त्याचा काय रिझल्ट होता, म्हणजे काय स्टेटस वगैरे होतं आणि 2024 मध्ये काय होतं, हे पण आपण ते बऱ्यापैकी कव्हर केलं आहे. त्याशिवाय आपण असेंब्ली रिझल्ट सुद्धा दाखवले आहे. आंध्र प्रदेश, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमचा. त्या व्यतिरिक्त आपण हे एक छोटं वाचक वर्गांसाठी स्पेशल स्टोरीमध्ये, म्हणजे जे आपली जी बातमी असते त्या बातमीमध्ये पण आपण एक रिझल्ट आपण पाय चार्ट कव्हर केलेला आहे. That's it. धन्यवाद सर. मुंबईतल्या निकालाविषयी आपल्यासोबत अभिषेक बोलणार आहे. अभिषेक, काय अधिकची माहिती आहे मुंबईतल्या निकालात? मुंबईत 6 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि या 6ही लोकसभा मतदारसंघामध्ये इंटरेस्टिंग लढती सुरू आहेत. मुंबईतील जे 3 मतदारसंघ आहेत त्या 3 मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांना जवळपास 50,000च्या वर लीड गेलेला आहे. आपण पाहूयात की दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत यांना 57,000च्या वर लीड गेल्यात. ते ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. त्याच्यानंतर उत्तर मुंबईमधून पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत भाजपचे, त्यांना जवळपास 1,00,000च्या वर लीड गेलं, म्हणजे 1,31,000च्या वर त्यांना लीड गेलंय. आणि त्यानंतर जे उत्तर मध्य मुंबईमधून भाजपने जो नवा चेहरा दिला होता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, ते उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना कुठेतरी जोरदार टक्कर देत आहेत. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम निवडणूक लढवत आहेत आणि उज्ज्वल निकम यांची सुद्धा लीड 53,000च्या वर गेलेली आहे. हे 3 मतदारसंघ मुंबईतले आहेत जिथे उमेदवारांनी जवळपास 50,000च्या लीडचा टप्पा गाठलेला आहे. त्यानंतर जे मुंबईतील उरलेले 3 मतदारसंघ आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे पाहू शकता की उत्तर पश्चिम मुंबईचा जो मतदारसंघ आहे इथे खूप काटेकी टक्कर चालू आहे. अमोल कीर्तीकर जे गजानन कीर्तीकर जे विद्यमान खासदार आहेत यांचे सुपुत्र आहेत, जे उत्तर पश्चिम मधून निवडणूक लढवत आहेत, ते फक्त 472 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उत्तर पश्चिमचा निकाल काय लागेल हे कोणी सांगू शकत नाही. त्यानंतरची जी सीट आहे दक्षिण मध्य मुंबईमधून विद्यमान खासदार राहुल शेवाळे जे आहेत त्यांना सुद्धा ठाकरे गटाचे अनिल देसाई जोरदार टक्कर देत आहेत. 22,000 मतांनी अनिल देसाई आघाडीवर आहेत. आणि त्यानंतर ईशान्य मुंबईमधून सुद्धा संजय पाटील जे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगली लीड घेतलेली आहे. त्यामुळे मुंबईतील चित्र हे संमिश्र म्हणायला हरकत नाही, कारण 3 मतदारसंघात उमेदवारांनी 50,000च्या वर लीड घेतले आणि 3 मतदारसंघात कुठेतरी अटीतटीची लढत होत आहे. धन्यवाद अभिषेक. निकालाचे अपडेट्स तुम्ही जसे ऑनलाईन पाहत आहात त्याचप्रमाणे लोकसत्ताची प्रिंटची टीम ही ग्राउंडवर आहे. ग्राउंड रिपोर्ट आपल्याला त्यांच्याकडून मिळत आहे. निकालाचे अपडेट्स मिळत आहेत. त्या संदर्भातली माहिती आपल्याला रावकर सर देतील. आमचे सगळे रिपोर्टर सध्या मतमोजणी केंद्रांवरती उपस्थित आहेत आणि तिकडून ते सातत्याने आम्हाला अपडेट्स पाठवत आहेत. आणि महाराष्ट्राचं चित्र म्हणाल तर 48 जागांपैकी आज या क्षणाला 13 मतदारसंघांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने 10 मतदारसंघ, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 9 मतदारसंघामध्ये आघाडी घेतली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 7 ठिकाणी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 1 मतदारसंघात आघाडी घेतली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने 6 मतदारसंघामध्ये आघाडी घेतली. त्याच्याशिवाय सर्वांचं लक्ष त्या सांगलीतल्या मतदारसंघाकडे लागलं होतं. तिकडेही अपक्ष उमेदवाराने बऱ्यापैकी आघाडी घेतलेली आहे. सतत हे सगळे अपडेट्स बदलत आहेत. त्यामुळे आत्ता काय होईल नेमकं हे सांगता येत नाही. थोड्या वेळाने पूर्ण चित्र, मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर पूर्ण चित्र क्लिअर होईल.
धन्यवाद सर. आमची संपूर्ण टीम तुमच्यापर्यंत हे ताजे अपडेट पोहोचवतच आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत आपली ट्रेंडिंग टीम देखील आहे, ग्राफिक टीम देखील आहे आणि सोशल टीम देखील आहे. त्यांच्या मतदारसंघांमध्ये सध्याचं निकालाचं चित्र काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर ठाण्यात सर्वप्रथम ठाण्याविषयी आपण जाणून घेऊ. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला तो आहे आणि तिथे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याविषयी आपल्यासोबत बोलणार आहे प्रथमेश. काय सांगशील? सर्वप्रथम आपण तुम्हाला मी ठाण्याबद्दल सांगतो. ठाण्यामध्ये नरेश म्हस्के हे 1,12,000 मतांनी आघाडीवरती आहेत आणि ठाकरे गटाचे राजन विचार हे पिछाडीवरती आहेत. त्याचप्रमाणे कल्याणमध्ये त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे 1,58,000 मतांनी आघाडीवरती आहेत आणि ठाकरे गटाचे वैशाली दरेकर या पिछाडीवरती आहे. त्याचप्रमाणे भिवंडीमध्ये तुम्ही बघायला गेला तर भाजपचे उमेदवार कपिल पाटील हे मागच्या टायमाला खासदार होते, ते यावेळी पिछाडीवरती आणि तिथून शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा आघाडीवरती आहेत. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्सेस एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत. अरविंद सावंत, सध्याची जी आकडेवारी आली आहे त्यानुसार अरविंद सावंत आघाडीवर आहेत आणि यामिनी जाधव पिछाडीवर आहेत. अजून बरेच अपडेट्स येणार आहेत. आपल्या लोकसत्ताच्या वेबसाईटवर मुंबई इलेक्शनचा लाईव्ह ब्लॉग आहे, त्यावर तुम्ही अधिक माहिती वाचू शकता. मुंबईतील ट्रेंडिंग मतदारसंघाविषयी आता आपण निवडणुकीचा निकालाचा कल ऐकला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले देखील असेच काही ट्रेंडिंग मतदारसंघ आहेत. त्यातला एक आहे सातारा. साताऱ्याविषयी आपल्या बरोबर बोलणार आहे स्नेहा कसरोडे. काय सांगशील? संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे आणि उदयनराजे अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली. ते आमनेसामने असताना सुरुवातीच्या कलानुसार आता असं चित्र समोर येतं आहे की शशिकांत शिंदे 20,000 मतांनी आघाडीवरती आहेत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी सुरुवातीच्या मतमोजणीनुसार भाजपला धक्का मिळालेला आहे, पण दुपारपर्यंत एकंदरीत चित्र स्पष्ट होईल. धन्यवाद सहा. पुढे आपल्यासोबत बोलणार आहे सुनील. सुनील, काय सांगाल पुढचे अपडेट? मी सध्या एक संभाजीनगरची बातमी करतोय. त्यामध्ये उमेदवार जे आहेत सध्या विद्यमान खासदार इम्तियाज जलील, तर त्यांना पहिल्या फेरीअखेर तिथे लीड मिळाला आहे. 3,000 मतांचा लीड मिळाला आहे. आणि उभाटाचे जे उमेदवार आहेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. धन्यवाद सुनील. आपल्यासोबत ट्रेंडिंग टीम मधून सुषमा सुद्धा आहे. सुषमा सुद्धा मतदारसंघाविषयी काहीतरी अपडेट देणार आहे, तर ती सविस्तर माहिती पाहूया. सुषमा, काय सांगशील? मी उत्तर मुंबई मतदारसंघ याविषयी सांगेन. उत्तर मुंबई मतदारसंघ हा नेहमीच म्हणजे हॉट सीट राहिलाय तिकडचा आणि इथे भाजपचं वर्चस्व कायम दिसून आलं. आता पाहिलं तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी निवडणूक ही यंदा लढवली. या निवडणुकीची आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर भूषण पाटील हे कुठेतरी पिछाडीवर आहेत आणि पियुष गोयल हे आघाडीवर आहेत. एकूणच हा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये गुजराती, त्यानंतर मारवाडी, जैन यांची टक्केवारी ही तुलनेने जास्त आहे. त्यामुळे जो काही ही जी सीट आहे ती यंदा भाजपालाच मिळेल असा एकंदरीत हा कौल दिसून येतोय. आणि उमेदवार जे पियुष गोयल आहेत हे केंद्रामध्ये मंत्री होते, ते पहिल्यांदा ही निवडणूक लढवत आहेत. आणि बीजेपीने ही जेव्हा सीट जाहीर केली तेव्हा त्यांनी हाच विचार करून ही सीट जाहीर केली असेल, कारण हा जो मतदारसंघ आहे तो बीजेपीसाठी एकूणच सेफ झोन मानला जातो आणि या सेफ झोनमध्ये पियुष गोयल हे आत्ता सध्या तरी आघाडीवर आहेत. आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचा जर आधीचा आपण जर एकूण हे पाहिला तर या ठिकाणी काँग्रेस काही वेळा जिंकून आली होती, तर यानंतर 3 वेळा बीजेपी जिंकून आली. तर 2014 मध्ये जेव्हा मोदींची लाट आली त्या मोदी लाटेमध्ये गोपाळ शेट्टी हे चांगल्या मताने निवडून आले. 2014 आणि 2019 मध्ये ते 2दा तिकडचे खासदार राहिले. त्यानंतर आता पियुष गोयल. पण त्यामुळे आता मतदार नक्की कोणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सुषमा. फक्त निकालच नव्हे तर एकंदर निवडणुकीचं चित्र आपण पाहता सोशल मीडिया ट्रेंड ची आपण चर्चा करत होतो. सर्वत्र त्याची चर्चा होत होती. अनेक मीम्स, व्हायरल व्हिडिओ त्यामध्ये ट्रेंड करत होती. आपली ट्रेंडिंग टीम आहे ती सुरुवातीपासूनच त्याचं कव्हरेज करत होती. आपल्यासोबत सिद्धी आहे. आजच्या निकालाच्या निमित्ताने सोशल मीडियावर काय ट्रेंड आहे आणि कोणते व्हिडिओ सध्या ट्रेंडिंग होतात ते त्याविषयी आपण तिच्याशी बोलणार आहोत.
एक्झिट पोलचे जेव्हा आकडे समोर आले तेव्हा असं वाटत होतं की काही प्रमाणामध्ये खूप ॲब्सोल्यूट निकाल लागेल. म्हणजे एनडीए आघाडी पुढे असेल आणि इंडियाला काही फारशी मतं मिळेल, म्हणजे 150 साधारण जागा मिळतील असं दिसत होतं. त्याच्यामुळे साधारण सुरुवातीपासून अशी अपेक्षा होती की सकाळी आल्यावर सगळे बीजेपीच्या बाजूने मीम्स, म्हणजे बीजेपीच्या फॉर आणि इंडियाच्या अगेन्स्ट किंवा राहुल गांधींच्या जे साधारण नेहमी मीम्स येतात, व्हायरल रील्स असतात तशा असतील. पण आत्ताचं चित्र हे बरंच संमिश्र रिॲक्शन सोशल मीडियावरती दिसते. म्हणजे भाजपाच्या, म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही बघितलं पहिल्या दुसऱ्या फेरीनंतर तर मोदीच पिछाडीवर होते. त्याच्यामुळे बरेचसे मीम्स, बऱ्याचशा रील्स अशा होत्या की ज्या मोदींच्या अगेन्स्ट होत्या किंवा मोदींना ट्रोल करणाऱ्या होत्या. किंवा अजूनही अनेक ठिकाणी असं स्पष्ट विजय असा कुठल्याही भाजपाच्या उमेदवाराचा असा दिसत नाही. म्हणजे काही अपवाद सोडल्यास अर्थात. म्हणजे श्रीकांत शिंदेचं एक म्हणजे कल्याण मतदारसंघ जर आपण एक सोडला तर त्या व्यतिरिक्त फार असं की खूपच मार्जिनने कोणी भाजपाचा उमेदवार पुढे जातो असं दिसत नाही. त्याच्यामुळे सोशल मीडियावर मला वाटतं नेटकरी सुद्धा कन्फ्यूज झालेत. पण हे कन्फ्युजन लवकरच आता दूर होईल. दुपारी मला वाटतं 4 पर्यंत वगैरे निकालाचे आकडे स्पष्ट होतील आणि तेव्हा तेही सगळे अपडेट बघण्यासाठी लोकसत्ताच्या पेजला सुद्धा नक्की भेट द्या. धन्यवाद सिद्धी. तर ही होती आपली लोकसत्ताची टीम. ट्रेंडिंग टीम आहे, सोशल टीम आहे, ग्राफिक्स टीम आहे. निकालाचे ताजे अपडेट्स आणि त्याचं महाकव्हरेज आपल्या लोकसत्ताच्या वेबसाईटवरती सुरूच आहे. त्याचप्रमाणे लोकसत्ताचं यूट्यूब चॅनल देखील आहे. तिथे निकालाचे काही ताजे अपडेट्स आहेत. आपण काही लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून करत आहोत. आतापर्यंतच्या निकालाचे ट्रेंड आपण त्या माध्यमातून पाहत आहोत. लोकसत्ताच्या वेबसाईटवरती आपण निकालाचे ताजे अपडेट पाहतच आहोत. त्याचप्रमाणे लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवरती देखील लाईव्ह सुरू आहे. त्या संदर्भातले व्हिडिओज आहेत. आपण पोल देखील लाईव्हमध्ये एक सुरू केलेला आहे. त्याबद्दलची माहिती आपल्याला सिद्धी देणार आहे. सिद्धी, काय सांगशील? लोकसभा निवडणूक 2024च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला लोकसत्ता लाईव्हवरती, लोकसत्ता.comच्या लाईव्हवरती पाहायला मिळणार आहे. लाईव्ह अपडेट्स देखील तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर देशभरातून येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागेल याबद्दल तुम्ही आम्हाला पोलच्या माध्यमातून नक्की माहिती द्या. धन्यवाद सिद्धी. या निवडणुकीत काही सिने कलाकार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. म्हणजे कंगना रनौत हे नाव आपल्याला माहीतच आहे. त्याचप्रमाणे अन्यही काही सिने कलाकार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ENT मधून आपल्यासोबत आहे प्रियांका. प्रियांका, त्याविषयी सांगशील? बघायला गेलं तर सध्या आता कंगना रनौत परत अमोल कोल्हे हे सध्या आघाडीवर आहेत. बरेच कलाकार आपण बघतोय की लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. अमोल कोल्हेंपासून, कंगना रनौतपासून शत्रुघ्न सिन्हा, मनोज तिवारी. त्यामुळे आता हे यांपैकी कोणते कलाकार बाजी मारणार या लोकसभेच्या निवडणुकीत, परत या निकालावर इतर कलाकारांच्या काय प्रतिक्रिया असणार या संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला लोकसत्ताच्या मनोरंजन पेजवर पाहायला मिळेल. धन्यवाद प्रियांका. निकालाविषयी आपण बोलत असताना अर्थात निवडणूक आयोगाचा उल्लेख देखील करणं गरजेचं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने, निकालाच्या निमित्ताने निवडणूक आयोगही तितकंच सोशली ॲक्टिव्ह झालेलं पाहायला मिळत आहे. त्याविषयीची माहिती आपल्याला देणार आहेत अमित जोशी सर. अमित सर, काय सांगाल? निवडणूक आयोगाची भूमिका आणि निकालाच्या निमित्ताने काय? प्रसिद्धा, आपण बघितलं की आत्तापर्यंतच्या ज्या काही निवडणुका झाल्या आहेत लोकसभेच्या किंवा इतर निवडणुका, त्याच्यामध्ये प्रसार माध्यमांनी खूप आधी माहिती दाखवलेली आहे. म्हणजे मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोग त्यांचा निकाल जाहीर करत नव्हतं किंवा वेळ लागत होतं. पण एकीकडे प्रसार माध्यमांच्या मार्फत किंवा त्या ठिकाणी असलेले संबंधित उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लोष करून फटाके वाजून मोकळे व्हायचे. पण या वेळेला आश्चर्यकारकरित्या निवडणूक आयोगाची वेबसाईट बघितली तर निवडणूक आयोगाचा जो अपडेट आहे तो इतरांच्या एक पाऊल पुढे असं म्हटलं तर हरकत नाही. अपडेट्स त्यांचे वेळेवर आहेत. आणि दुसरी गोष्ट, जे प्रेझेंटेशन असतं की ज्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला सुद्धा त्या निवडणूक संदर्भातले अपडेट अत्यंत सोप्या पद्धतीने कळतील अशा पद्धतीची त्यांच्या वेबसाईटची त्यांनी रचना केलेली मी थोडक्यात दाखवतो. की उदाहरणार्थ हा आपला महाराष्ट्र आहे. आता मला या महाराष्ट्रामध्ये मला समजा नगरमधला किंवा दिंडोरी मतदारसंघाची सध्याची परिस्थिती काय आहे हे जर का मला बघायचं असेल तर मी त्या मतदारसंघावर जाऊन तिथे मी क्लिक करणार आणि क्लिक केल्यावर मला प्रत्येक उमेदवाराचे फोटो, कोण लिडिंगला आहे, कोण पिछाडीवर आहे याची मला आकडेवारी तात्काळ मिळते. हे आत्तापर्यंत झालं नव्हतं. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाचे आपण खरंच एक प्रकारे धन्यवाद मानले पाहिजेत. कारण त्यांच्या आकडेवारीवर अर्थात सगळ्यांचा जास्त विश्वास असतो. त्यांचे अचूक आणि वेळेवर जे अपडेट्स उपलब्ध होतात त्याच्यामुळे आज काम करणं खूप सोपं झालेलं आहे आणि सहजरित्या निवडणुकीचे निकाल समजण्यास मदत होत आहे.
धन्यवाद अमित सर. लोकसत्ताची संपूर्ण टीम या निवडणुकीचे निकाल देण्यासाठी त्याचे अपडेट्स देत आहेत. व्हिडिओ टीम असेल, सोशल असेल, ग्राफिक्स असेल, मेंडेक्स टीम असेल, त्याचप्रमाणे सत्ताकारण आणि विश्लेषणची देखील आपली एक टीम आहे. सध्याचं राजकारण आणि त्याची परिस्थिती पाहता विश्लेषणाच्या निमित्ताने देखील त्यावर भाष्य करणं गरजेचं आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत बोलणार आहेत पराग सर. पराग सर काय सांगाल? माझ्या मते जसं तू म्हणालीस की आपण बातम्या देतोय, अपडेट्स देतोय, व्हिडिओ आहेत. तर या पद्धतीने ह्या निवडणुकांचं विश्लेषण म्हणजे कशामुळे कोण जिंकतंय, कुठला फॅक्टर महत्त्वाचा ठरतोय, स्थानिक मुद्दे लक्षात येत आहेत का, कुठले जायंट किलर ठरतायत. तर हे सगळ्या गोष्टी आपण सत्ताकारण आणि विश्लेषणाच्या पेजवर करतोय. आणि तुला बघतच सगळे बघू शकता की सत्ताकारांचं पेज आहे, एक्सप्लेनचंही पेज आहे विश्लेषणाचं. तर जसं बातम्या आहेत तसं त्याच्या मागचा अर्थ जो आहे निकालामागचा, मग पराभव असतील काही अतिशय अनपेक्षित असे, किंवा जे धक्कादायक विजयी असतील किंवा जायंट किलर ठरणार असतील, या सगळ्याचं इन डेप्थ विश्लेषण आपल्याला साईटवर दिसते. तर जसे तुम्ही लाईव्ह ब्लॉग फॉलो करताय तसं एक्सप्लेन आणि सत्ताकारण फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद पराग सर. पराग सरांनी आता ज्याप्रमाणे माहिती दिली त्याप्रमाणे तुम्ही लोकसत्ताच्या वेबसाईटवरती जाऊन विश्लेषण आहे, सत्ताकारणाची कॅटेगरी आहे, तिथे जाऊन तुम्ही ती बातमी वाचू शकता. कारण आपण आतापर्यंत लोकसत्ताच्या वेबसाईटवरती लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व अपडेट्स घेत आहोत. पण ह्या निकालाचा एकंदर अर्थ काय आहे, कोणाची आघाडी कोणाची पिछाडी, त्यामागची कारणं, हे सगळं तुम्हाला विश्लेषणमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे लोकसत्ताच्या सत्ताकारणाच्या कॅटेगरीला तुम्ही नक्कीच भेट द्या. आणि आतापर्यंत आपण आपल्या लोकसत्ताच्या संपूर्ण टीमशी चर्चा केली आहे. यावरती मेंडेक्स होतं, त्यामध्ये सोशल आहे, ग्राफिक होता, आपलं ट्रेंडिंगशी आपण बोललो, ट्रेंडिंग टीमशी आपण बोललो, व्हिडिओ टीमशी देखील आपण बोललो. त्याचप्रमाणे ह्या सगळ्याचा ओव्हरव्ह्यू आणि आत्तापर्यंतचा महाराष्ट्रातला आणि देशाचा एकंदर निकालाचा कल हा कोणाच्या बाजूने आहे, NDA वर्सेस महाविकास आघाडी, इंडिया आघाडी यांच्यामध्ये टफ फाईट होते, काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या ओव्हरव्ह्यूवरती आपल्यासोबत कार्यकारी संपादक आपल्यासोबत आहेत विनायक परब सर. त्याबद्दल ते सविस्तर सांगतील. सर काय सांगतात? एकूण असं आहे की जे सगळे एक्झिट पोल आले त्या सगळ्या एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीला ज्या जागा आहेत त्या कमी दाखवलेल्या होत्या आणि भाजप 100% सत्तेत येणार आहे अशी स्थिती होती. भाजप 100% सत्तेत येईल अशी स्थिती सध्या देखील दिसते. पण दुसरा एक सगळ्यात मोठा धक्कादायक भाग असा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटत होतं की भाजपला अगदी क्लीन स्वीप आहे, म्हणजे एक्झिट पोलमध्ये गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, इथे असं दाखवलेलं होतं एक्झिट पोलनी की सर्वच्या सर्व जागा ज्या आहेत त्या भाजपला मिळणार आहेत. पण निकालामधला एक धक्कादायक भाग असा आहे की इंडिया आघाडी जी आहे, तर या इंडिया आघाडीनी अनेक ठिकाणी खऱ्या अर्थाने वेगळ्या पद्धतीने चांगली आघाडी घेतलेली दिसते आणि त्यामुळे निकालाचं चित्र हे पूर्णच्या पूर्ण भाजपच्या बाजूने आहे असं आत्ता सध्या दिसत नाहीये. आणि सध्या जो कल आहे हाच कल दुपारपर्यंत पुढे जाईल असं दिसतंय. आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय, तो बाजारामध्ये पाहायला मिळतोय. सेन्सेक्स जो आहे तो 5 ते 7% तळात गेलेला आहे. 5 ते 7% तो खाली आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या साधारणपणे 10 वर्षांमध्ये 5 ते 7% बाजार आतापर्यंत कधीही आलेला नव्हता. आणि याच्यामधनं झालेलं जे नुकसान आहे ते आपण इन्व्हेस्टर्सचं किंवा गुंतवणूकदारांचं किती नुकसान झालं असं म्हणतो, तर तब्बल 36,000 कोटी रुपयांचं नुकसान जे आहे ते गुंतवणूकदारांचं यामध्ये झालेलं आहे. तर असा हा थोडासा धक्कादायक कल जो आहे तो आपल्याला दिसतोय आणि हाच कल तसा सध्या पुढे जाईल असं आपल्याला दिसतंय. एकूण आतापर्यंत लोकसत्ताकडे आलेली जी माहिती आहे, वेगवेगळ्या ठिकाणी असलेले आपले वार्ताहर, तर यांच्याकडनं जी आलेली माहिती आहे त्याच्यामधनं आत्ता आपल्यासमोर आलेलं चित्र असं आहे की साधारणपणे 292 जागा ज्या आहेत त्या आत्तापर्यंत भाजपच्या पारड्यात जात आहेत असं आत्ता दिसतंय. म्हणजे जिथे 400 पार असं आधी म्हटलेलं होतं, तर इथे आत्ता 300 पार होताना पण कदाचित अडचण निर्माण होईल अशी स्थिती आहे. जरी बहुमत मिळालं तरीही फार खूप मोठं बहुमत नाहीये. यावेळेला खूप मोठं बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात तसं चित्र दिसत नाहीये. 300 पार करताना पण कदाचित नाकी 9 येतील अशी आत्ताची सध्याची स्थिती दिसते. आणि उलट दुसऱ्या बाजूला काँग्रेस जी इंडिया आघाडी आहे, काँग्रेस आप असेल किंवा इतर सगळे पक्ष आहेत, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तर या संपूर्ण इंडिया आघाडीला 222 जागा दिसत आहेत. आपण जर का आधी बघितलं तर काँग्रेसला 150च्या आसपासच सगळ्यांनी एक्झिट पोलमध्ये जागा दाखवलेल्या होत्या, थोड्याशा अलीकडे थोड्याशा पलीकडे. पण प्रत्यक्षात 222 जागा मिळणं हे खूप मोठं यश हे इंडिया आघाडीसाठी असणार आहे. आणि इतर जे आहेत काही छोटे छोटे जे पक्ष आहेत तर त्यांना मिळालेल्या ज्या जागा आहेत त्या साधारणपणे 29 असतील असं आत्ताचं एकूण सध्या देशभरातलं चित्र दिसतंय. आपण महाराष्ट्राविषयी आपल्याला सगळ्यांना जास्त उत्सुकता आहे, तर महाराष्ट्रातलं चित्र आत्ताचं जे आज घडीला आहे आत्ताच्या,
तर ते असं दिसतंय की 26 जागा ज्या आहेत त्या भाजप आणि बाकीचं म्हणजे शिवसेना आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आहे अजित पवारांची, त्यांना मिळत आहेत. 21 जागा ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळत आहेत आणि 1 जागा जी आहे ती इतर पक्षांना म्हणजे अपक्ष जे आहे तर त्यांना मिळताना दिसते. तर दोन्हीकडचं चित्र जे आहे ते साधारणपणे समांतर जाणार आहे. म्हणजे जे चित्र आपल्याला अगदी राष्ट्रीय स्तरावर दिसतंय तसंच चित्र महाराष्ट्रात दिसतंय. एक्झिट पोल आठवून पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल की तिथे मात्र विरुद्ध चित्र होतं. म्हणजे संपूर्ण देशाभरामध्ये कल भाजपच्या बाजूने आहे, पण इथे मात्र भाजपच्या विरोधात कल जाताना दिसतोय असं एक्झिट पोलमध्ये दिसत होतं. पण प्रत्यक्षातलं आत्ताचं चित्र हे असं आहे की जो देशाचा कल आहे त्यालाच साधारणपणे समांतर जाणारा कल जो आहे हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये देखील दिसतोय. आणि या सर्वाचं जे चित्रण आहे हे आपल्याला एकाच ठिकाणी पाहायचं असेल तर ते आपल्याला लोकसत्ता.com वर उपलब्ध आहे. एकूण 7 वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग्स आहेत. या 7 वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लॉग्समध्ये आम्ही याचं सगळं चित्रण जे आहे ते मिनिट टू मिनिट अपडेट जे आहे ते आपल्याला सगळ्यांना दाखवतोय. तर ते अवश्य पहा. फक्त पाहू नका, लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर देखील करा. धन्यवाद विनायक सर. तर हे होते आतापर्यंतच्या निकालाचे अपडेट्स, म्हणजे महाराष्ट्रातले आणि त्याचप्रमाणे देशातले, आणि त्याचे निकालाचे अपडेट्स आपण यूट्यूबच्या माध्यमातून, लोकसत्ताच्या यूट्यूबच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे वेबसाईटच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहोत, ताजे अपडेट्स पाहत आहोत. आणि ते पाहण्यासाठी तुम्हाला लोकसत्ताच्या वेबसाईटवर यावं लागेल. त्याचबरोबर त्या संदर्भातले व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला लोकसत्ता ऑनलाईनच्या यूट्यूबला सबस्क्राईब करावं लागेल. बेल आयकन आहे तिथे, बेल आयकन प्रेस करा. त्याचप्रमाणे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्याचे व्हिडिओज, त्याचे ताजे अपडेट्स तुम्हाला मिळतील. निकालाची ही आकडेवारी जी आहे त्याबद्दलचे अपडेट्स आपण तुम्हाला देतच राहू. त्यामुळे पाहत राहा लोकसत्ता ऑनलाईन.